राज्यात मोठा शिक्षक भरती घोटाळा झाला आणि या शालार्थ आयडी वरून राज्यामध्ये शेकडो शिक्षक हे बोगस आहेत हे एसआयटीच्या निदर्शनास आलं। राज्यामध्ये ज्यावेळेस सगळ्या गोष्टीचा तपास केल्यानंतर लक्षात आलं की महाराष्ट्रातील गावखेड्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारी जी शिक्षक आहेत ती सगळी बोगस आहेत आणि मग या सगळ्या बोगस शिक्षकांवर कारवाई झाली पाहिजे, कारण याच्यामध्ये नागपूरसह विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोगस शिक्षकांचं रॅकेट आहे आणि हे 780 शिक्षक कुठल्याही क्षणी कुठल्याही दिवशी हे अटक होऊ शकतात अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये बोगस शिक्षकांची जी काही भरती करण्यात आली, शालार्थ आयडी मध्ये जो काही फेरफार करण्यात आला आणि त्याच्यामधून जे महाराष्ट्राच्या समोर येत आहे ते अत्यंत भयानक येत आहे। एसआयटीच्या माध्यमातून बोगस शिक्षक भरतीमध्ये जो तपास झाला, जी सायबर पोलिसांनी तपासणी केली, त्याच्यामधून महाराष्ट्राचे उपसंचालक दर्जाचे अधिकारी असतील, शिक्षण अधिकारी असतील, मुख्याध्यापक असतील आणि शिक्षक असतील, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी अटक होणार आहे, झालेले आहेत आणि काही फरार आहेत। या प्रमुख शिक्षकांच्या घोटाळ्याबाबत मित्रांनो आपण चर्चा करूया। सर्वांना सप्रेम नमस्कार, जय शिवराय। मी संतोष शिंदे। विनंती एवढीच आहे, महाराष्ट्रातल्या शिक्षण विभागातील शिक्षकांच्या या घोटाळ्यामधून महाराष्ट्राला काय मिळणार, परंतु असे जर बोगस शिक्षक त्या ठिकाणी निर्माण होणार असतील तर ही गोष्ट अत्यंत भयानक आहे आणि याच प्रमुख मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रामध्ये शालार्थ आयडी प्रकरणाचं त्या ठिकाणी बिगुल फुटलं। एसआयटीने महाराष्ट्रामधील 1080 शालार्थ आयडी त्या ठिकाणी तपासल्या, त्याच्यामध्ये ज्या शिक्षकांच्या नियुक्त्या त्या ठिकाणी दाखवल्या गेल्या त्याच्यात 1080 शिक्षकांमधून 680 शिक्षक हे 100% बोगस आहेत। कारण 233 शिक्षकांची ज्यावेळेस शालार्थ आयडी तपासली गेली आणि त्या सायबर पोलिसांच्या माध्यमातून ह्या 233 शिक्षकांच्या माध्यमातून त्यांच्या शालार्थ आयडीतून हे 680 शिक्षक ज्या पद्धतीचं रॅकेट बोगस आहे आणि ते लक्षात आलं, महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली। खरं तर महाराष्ट्राच्या विदर्भाच्या किंवा इतर शाळांमध्ये राज्य सरकार ज्या शिक्षकांची नियुक्ती करतं हे भ्रष्टाचाराचं किंवा घोटाळ्याचं प्रकरण पहिलं नाही। निलेश वाघमारे या व्यक्तीला ज्यावेळेस अटक झाली आणि त्याच्याकडून हे सगळं हळूहळू प्रकरण बाहेर निघालं, त्याच्यातून अजून शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे हे अजूनही फरार आहे। कोणी कितीही फरार झालं तरी एक ना एक दिवस त्या ठिकाणी सापडणारच आहे। कानून के हात बहुत लंबे होते हे म्हणतात, ही गोष्ट काही खोटी नाही। पण नागपूर असेल, अर्थात नागपूर विभाग असेल, बऱ्याच महिला अधिकारी असतील, छत्रपती संभाजीनगर असेल तिथले अधिकारी असतील, या रॅकेटमध्ये जे जे संबंधित शिक्षकांपर्यंत ज्या ज्या व्यक्ती याच्याशी निगडीत आहेत त्या सगळ्या एसआयटी कडून तपासण्यात आलेल्या आहेत। शालार्थ आयडी घोटाळा ज्यावेळेस लक्षात आला आणि राज्य सरकारने त्याच्यावर एसआयटीची त्या ठिकाणी स्थापना केली, एसआयटीने ज्या ज्या वेळेस या तपासामध्ये गती घेतली, बहुतांश राज्यातले विचार केला 1080 शिक्षकांमध्ये जर 680 शिक्षक बोगस निघत असतील आणि हे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जर हा भ्रष्टाचार होत असेल तर हे हजारो कोटीचा भ्रष्टाचार पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा नाही, कित्येक वेळा घडतोय आणि याच्यात बरेच अधिकारी त्या ठिकाणी अडकले जातात। याच्या अगोदर सुद्धा टीईटी घोटाळा झाला होता किंवा
याच्या अगोदर बरेच शिक्षण विभागातले आजही बरेच शिक्षण परिषदेचे प्रमुख आयुक्तासहित अधिकारी आजही आतमध्ये आहेत, जेलमध्ये या प्रकरणाबद्दल शिक्षा भोगतायत. तरी सुद्धा शिक्षण विभाग हे भ्रष्टाचाराचं कुरण झालं की काय? भ्रष्टाचारामध्ये हे सगळे लोक इतके गुरफटले गेले की ज्याच्यामध्ये जे शिक्षक शालार्थ आयडी मध्ये गडबड करून सेवेमध्ये सुद्धा रुजू झाले, त्या शाळेपर्यंत, त्या शिक्षकापर्यंत, त्याच्या कुटुंबापर्यंत पोलीस कुठल्याही क्षणी पोहोचू शकतात. ही फसवणूक आहे विद्यार्थ्यांची, ही फसवणूक आहे त्या शाळेची, ही फसवणूक आहे राज्य सरकारची, ही फसवणूक आहे इथल्या सिस्टीमची की जी फक्त पैशावर विकली गेलेली आहे. शिक्षण संचालक पैसे घेतात, शिक्षक उपसंचालक पैसे घेतात, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांपर्यंत हे सगळं रॅकेट जर महाराष्ट्राच्या हे समोर आलं असेल तर ही साधी गोष्ट नाही. 680 शिक्षक फक्त नागपूर विभागातलेच आहेत अशातला काय भाग नाही. शालार्थ आयडी प्रकरणामुळं ज्या शिक्षकांची नियुक्ती झाली त्या सगळ्या शिक्षकांना त्या ठिकाणी याचे पाप भोगावे लागतील. कारण 15 मार्च 2025 मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणाकडे SIT ने गंभीर घेतल्यानंतर सगळ्या शिक्षकांचे धाबे दणाणलेले आहेत. बरेच शिक्षकांनी लाखो रुपये त्या ठिकाणी या घोटाळ्यासाठी, शिक्षक म्हणजे व्यक्तीनी नोकरीसाठी किंवा त्या प्रलोभनाला बळी पडून त्या ठिकाणी पैसेची खिरापत वाटली गेलेली आहे. पैसे देऊन त्या ठिकाणी खोटी शालार्थ आयडी, बनावट शालार्थ आयडी बनवलेली आहे. आणि हे सगळे बोगस शिक्षक शाळेमध्ये जर ज्ञानार्जनाचं काम करणार असतील, विद्यार्थ्यांना शिकवणार असतील, विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्याचा एक भाग होणार असतील, तर जो बोगस शिक्षक हा विद्यार्थ्यांना शिकवणार, ज्ञान देणार, तो विद्यार्थी सुद्धा किती चांगला घडेल का फक्त बोगस त्या ठिकाणी त्याला घडवलं जाईल, हा सुद्धा आता या तपासाअंती हळूहळू सगळं समोर येईल. परंतु बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आज त्या शिक्षकांना शालार्थ आयडी बोगस करून ते सेवेत किंवा शिक्षक म्हणून त्या ठिकाणी त्यांना जी काही नियुक्ती मिळाली असेल त्यांनी त्यांचं काम केलं. आता SIT अर्थात पोलीस, सायबर विभागाने जे 233 शालार्थ आयडी तपासल्या होत्या आणि 1080 शालार्थ आयडी मधून जर 680 शिक्षक बोगस निघत असतील तर राज्य सरकार याच्या अगोदर झालेल्या अशा शिक्षक भरतीमध्ये किंवा याच्यानंतर होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये तरी त्या ठिकाणी योग्य तपास करणार का? ह्या सगळ्या शिक्षक रूपी गुन्हेगारांना, ज्या सामान्य लोकांना अडकवलं गेलंय, त्या अधिकाऱ्यांना सुद्धा खरं तर शासन झालं पाहिजे. सतीश मेढे नावाचा अधिकारी अजूनही फरार आहे. किती दिवस तोंड लपून फिरणार आहे? ही सगळी माणसं शोधली जातील. बरीच गँग या शिक्षकी पेशाला आजपर्यंत काळीमा फासत होती. खुर्चीवर बसून जे काळे धंदे करत होते, टप्प्याटप्प्याने नागपूर विभागातून ते पकडले जात आहेत. मग ते स्त्री पुरुष अधिकारी असो किंवा कुणीही, या कुणालाही सुट्टी दिली जाणार नाही. आणि SIT या सगळ्यांना त्या ठिकाणी जेलची हवा त्या ठिकाणी खायला लावेल. परंतु 680 जे शिक्षक आहेत त्यांच्यापर्यंत पोलीस त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. त्यांनी सावध राहावं किंवा स्वतःहून पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सरेंडर व्हावं. या बोगस लोकांना आता शिक्षेशिवाय दुसरा तरणोपाय नाही, एवढंच या माध्यमातून सांगतो. पण बांधवांनो, ह्या सगळ्या घोटाळ्यामधून एक गोष्ट बारीक लक्षात येते की बेरोजगारांची संख्या जास्त आहे. लोकांना रोजगार हवाय आणि अधिकाऱ्यांना किंवा ह्या भ्रष्टाचार रूपी टोळीला फक्त सावध पाहिजे असतं. आज एका नोकरीसाठी कमीत कमी 10-10, 20-20 लाख रुपये मागणी केली जाते. 25-25 लाख रुपये रोख कॅश मध्ये ह्या अधिकाऱ्यांना एका भरती मागे मिळतात, एका व्यक्ती मागे मिळतात. अशी किती लाखो करोडो रुपये ह्या लोकांनी छापले असतील आणि किती मोठा भ्रष्टाचार असेल हे वेगळं सांगायची गरज नाही.
या सगळ्याची आकडेवारी आपल्या समोर मांडलीच. पैशाची आकडेवारी काय गोंधळ झालाय किंवा या सगळ्यांची माहिती सुद्धा आपल्या समोर येईलच किंवा मी सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करेल. परंतु प्रकरण गंभीर आहे, याच्यावर बोललं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ आपल्या समोर आणला. तुम्हाला यातून काय त्या ठिकाणी लक्षात आलं, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, हे सगळं भयानक आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया द्यावी. धन्यवाद.